आज आपण इन्स्टॉलेशनचा छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत. डिटेलमध्ये नाही आहे. हे आपण पॅनलचे पाईप बसवलेले आहेत, रॉ मटेरियलमध्ये फिट करून घेतलेले आहेत आणि हे फाउंडेशन पण आपलेले बनवून झालेले आहेत. यामध्ये आपण नवीन अपडेटनुसार जे फाउंडेशनमध्ये वायरिंगसाठी पाईप टाकायचे आहेत ते पण टाकलेले आहेत. आर्थिंग करून घेतलेली आहे आणि आपण कंट्रोलर पण बसवून घेतलेले आहे. त्यानंतर वरी ते कडे टाकून त्यावर पाईप ठेवायचे आहेत. हे आपलं आर्थिंग पण आपण चांगल्या बॉक्समध्ये मटेरियल टाकून फिट केलेली आहे आणि आपली मोटर जोडून ती पण आपण विहिरीमध्ये टाकून दिलेली आहे. हे आपलं फाउंडेशन कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपण वरचे पॅनल पाईप पण बसवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पर्लिन बसवणं चालू आहे. आपलं पर्लिन बसवणं झाले की लगेच आपण वरती पॅनल टाकून देणार आहोत. हे आपण पाईप टाकलेले आहेत, त्यामधून आपण आर्थिंग वायर आणि मोटर वायर टाकून दिलेली आहे. आर्थिंग आपण इथं नट बोल्ट टाकले जेणेकरून करंट बसणार नाही कंट्रोलरला आणि मोटरचे कनेक्शन पण दिलेले आहेत. हे असं आणि पॅनलचे अटॅच वायर पण आपण त्या पाईपमधून टाकून घेऊन असं व्यवस्थितरित्या वर घेतलेलं आहे आणि सगळी वायरिंग अशा प्रकारे करून घेतलेली आहे व्यवस्थितरित्या. वायरिंगला केबल टाय वगैरे मारून झाल्याच्या नंतर अशी आपली वायरिंग झालेली आहे. सगळ्या वायरिंगला टाय वगैरे मारून पॅनल 90°C झुकवणं चालू आहे. वायरिंग पण आपण करून घेतलेली आहे, फक्त ती बुजून घ्यायची राहिलेली आहे. ती पण आपण बुजून घेऊ. एक एक पॅनल झुकवणं चालू आहे. पाच HP सोलार आहे आपलं शक्ती पंप. हे आपले सर्व पॅनल व्यवस्थितरित्या दक्षिण दिशेला झुकवून झालेले आहेत. मशीनच्या सहाय्याने नट बोल्ट टाईट केलेले आहेत. यानंतर आपला फायनल रिझल्ट. हे मोटर चालू केलेली आहे. हे आपलं सगळं सोलार ऑल फाउंडेशन वायरिंग जमिनीत पुरून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपलं सोलार व्यवस्थितरित्या इन्स्टॉलेशन झालेलं आहे. आता आपण मोटर चालू केल्यानंतर पाणी पाहून घेणार आहोत. हे सोलार 5 HP 30 मीटरचं हेड आहे. याचं पाणी आपण पाहू शकता. अशा प्रकारे पाणी मारत आहे.